नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण रेसिपी नाही पाहणार आहे। रेसिपीसाठी जे काही आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये साहित्य लागतं त्या अनेकशा साहित्यांपैकी एक साहित्य म्हणजे हा एक वायरलेस मायक्रोफोन आहे। आपण रेसिपी करताना काय करतो, एखादा वायर्ड मायक्रोफोन वापरतो किंवा अशाच मोबाईलचा जो मायक्रोफोन असतो त्याच्यावरती भरोसा ठेवून आपण काम करतो। जे पण व्लॉग बनवणे, रेसिपी व्हिडिओ बनवणे असेल ते करत राहतो। तर त्याच्यामध्ये काय होतं, अनेकदा डिस्टॉर्शन येतं साऊंडमध्ये आणि जो फायनल व्हिडिओ बनतो त्याच्यामध्ये व्यवस्थित तो आवाज ऐकू येत नाही। तर त्याच्यावरती एक चांगला उपाय म्हणजे एक वायर्ड मायक्रोफोन असतो किंवा एक वायरलेस मायक्रोफोन असतो। तर जो वायर्ड मायक्रोफोन असतो तो कंटिन्यू आपल्या कॉर्नरला लावून आपल्याला इकडे तिकडे मुवमेंट करावी लागते आणि त्यावेळी काय होतं, आपल्याला मोबाईल बरोबर कंटिन्यू कनेक्ट राहावं लागतं। म्हणजेच मोबाईल आपल्याला सोबतच घेऊन इकडे तिकडे फिरावं लागतं। तर ते होऊ नये आणि आपला आणि मोबाईलचा जास्त संपर्क येऊ नये आणि साऊंडची क्वालिटी सुद्धा चांगली राहावी यासाठी आम्ही हा एक K8चा वायरलेस मायक्रोफोन घेतलेला आहे। याची मी टेस्ट करून बघितलेली आहे। याची साऊंडची क्वालिटी, याची रेंज म्हणजे किती अंतरावरून आपण चांगला आवाज ऐकू शकतो, चांगली ऑडिओ क्वालिटी येते, हे सगळं टेस्ट करून बघितलेलं आहे आणि नंतरच हा व्हिडिओ मी बनवत आहे। मी हा वायरलेस मायक्रोफोन कुठून घेतलाय, किती रुपयाला पडला, हे सगळं मी व्हिडिओच्या एंडला तुम्हाला सांगणारच आहे। तर आधी आपण याची माहिती पाहूयात। तर जसं की तुम्ही याच्या बॉक्सवरती पाहू शकता, हा K8 मायक्रोफोन आहे, वायरलेस मायक्रोफोन। याच्या बॅक साइडला याची सगळी डिटेल दिलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता। प्लग अँड प्ले मायक्रोफोन आहे, म्हणजे फक्त याच्याबरोबर जी अटॅचमेंट आहे ती मी दाखवतो तुम्हाला, ती तुमच्या मोबाईलला कनेक्ट करायची। टाइप सी कंपल्सरी मोबाईल असायला पाहिजे तुमचा, ती त्याला कनेक्ट करायची आणि तुम्ही त्याला वापरू शकता। याची जी प्रिसाइज रेंज आहे ही 20 मीटर्स आहे। हे युनिट तुमच्या मोबाईलला जातं, इथं दाखवले, मी नंतर दाखवतोच बॉक्स उघडून। आणि हा जो मायक्रोफोन आहे हा तुम्ही कॉलरला लावून याच्यापासून मोबाईलचं अंतर जे आहे ते 20 मीटर्स पर्यंत असेल तर चांगली ऑडिओ क्वालिटी तुम्हाला मिळू शकते। तर आता आपण जास्त वेळ न घालवता याला ओपन करूया। ओपन केल्यावरती बॉक्समध्ये आपल्याला हे सगळे कंटेंट मिळतात। हा जो दिसतोय अडॅप्टर, जर तुमच्याकडे ऍपलचे आयफोन वगैरे असतील ते लाइटनिंग फास्ट पोर्ट असतो, त्याला हे डायरेक्ट फिट नाही होत। टाइप सीचं जे असतं ते ऍपलला डायरेक्ट फिट नाही होत, त्याच्यासाठी मग हा अडॅप्टर वापरावा लागतो आपल्याला। इथं त्याची टाइप सीची अटॅचमेंट असते, ती मी दाखवतो तुम्हाला कशी असते। दुसरी मेन गोष्ट जी मिळते ती म्हणजे मायक्रोफोन। त्या मायक्रोफोनला प्रॉपर असं फिल्टर वगैरे लावून दिलेला असतो आणि हे तुमच्या कॉलरला अटॅच करण्यासाठी इथं हुक दिलेलं असतं। इथं ऑन ऑफ करण्यासाठी बटन असतं, स्विच असतो आणि इथं त्याच्या चार्जिंगसाठी दिलेलं असतं। हे टाइप सी आहे। तर याचं जे प्लास्टिक आहे ज्याच्यापासून हे बनलेलं आहे हे खूप चांगल्या क्वालिटीचं आहे। आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मोबाईलचं अटॅचमेंट, ही पण टाइप सी मध्ये येते। जर तुमचा ऍपलचा आयफोन असेल तर हा जो अडॅप्टर त्यांनी दिलेला असतो, हे टाइप सीचं जे पोर्ट आहे, ही जी अटॅचमेंट आहे ही याला लावायची अशा प्रकारे, आणि मग हे तुमच्या ऍपलच्या आयफोनला तुम्ही लावू शकता। तर याला काही चार्जिंगची गरज नसते, हे डायरेक्ट मोबाईलला फिट होतं, त्याच्यामुळे त्याच्यापासूनच पॉवर घेत असतं। आणि या बॉक्समध्ये एक मॅन्युअल भेटतं जे की आपण सहसा वाचत नाही, आपण डायरेक्ट युट्यूबवरती व्हिडिओ बघूनच त्याचं काय करत असतो, यूज कसं करायचं ते बघत असतो। हा एक छोटासा बॉक्स भेटतो, याच्यामध्ये आपल्याला जी चार्जिंगसाठी टाइप सी ची केबल लागते ती असते। अशा प्रकारे एक छोटीशी केबल भेटते आपल्याला। आता हे सगळं बाजूला ठेवूया आपण। तर हे मेन 4 कंटेंट आपल्याला या बॉक्समध्ये भेटलेले आहेत। तर आता आपण पाहूया हा मायक्रोफोन मोबाईलला कसा कनेक्ट करायचा। हा माझा मोबाईल आहे। हे जे मोबाईलचं पोर्ट येतं मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी, मोबाईलला कंपल्सरी तुम्हाला टाइप सी पाहिजे, इथं मायक्रो USB असेल तर चालणार नाही। त्याच पोर्टला हे इझिली असं कनेक्ट करायचंय आणि जर तुमच्याकडं आयफोन वगैरे असेल या अडॅप्टरचा वापर करायचा आहे आणि मग हा अडॅप्टर असा तुमचा आयफोनला कनेक्ट होईल। हा मोबाईलला कनेक्ट केला की आपला जो मायक्रोफोन आहे त्याची फ्रंट साइड आणि बॅक साइडला तुम्ही इथं बघू शकता, याला पॉवर बटन दिलेलं आहे। हे पॉवर बटन थोड्या वेळासाठी असं प्रेस करायचं। इथं तुम्ही बघू शकता हे आता कनेक्शन मोड मध्ये गेलेलं आहे, एक रेड आणि एक ग्रीन LED ब्लिंक होतोय, म्हणजेच हा ब्लूटूथ साठी डिव्हाइस शोधतोय। तर हे नुसतं पोर्ट कनेक्ट करून जमत नाही, याच्यासाठी काय करायचं आता मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवतो। तर मायक्रोफोन मोबाईलला कनेक्ट होण्यासाठी सगळ्यात आधी मोबाईलच्या सेटिंग मध्ये जायचंय
आणि जे सर्च ऑप्शन असतं त्याच्यामध्ये जाऊन OTG टाईप करायचं. OTG वरती क्लिक करून हे तुम्ही पाहू शकता इथं OTG कनेक्शन असं दिलेलं आहे. त्या OTG कनेक्शनला ऑन करायचं. आता हे ग्रीन झालं म्हणजेच ऑन झालेलं आहे आणि बॅक आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता हा LED ब्लिंक नाही करत आहे. आधी सारखा रेड आणि ग्रीन येत होतं. आता हा फक्त ग्रीन कलर मध्ये, म्हणजेच हा व्यवस्थित कनेक्ट झालेला आहे डिव्हाइस बरोबर. तर हा जो मायक्रोफोन वापरायचा असेल तुम्हाला स्वस्तात मस्त, तर याच्यासाठी 2 रिक्वायरमेंट आहेत. पहिली म्हणजे तुमचा मोबाईल हा Type-C असायला हवा आणि दुसरे म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये OTG कनेक्शनचं ऑप्शन असायला हवं, तरच हे चालू शकतं. तर आता तुम्ही माझा जो आवाज ऐकताय तो पूर्णपणे मोबाईलचा जो मायक्रोफोन असतो इनबिल्ट त्याच्यामधून येणारा आवाज ऐकताय. इथं मी हा जो मायक्रोफोन आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी चालू केलेला होता, कनेक्शन दाखवण्यासाठी. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लाईट नाही येते, ग्रीन पण नाही आणि रेड पण नाही, म्हणजेच ऑफ झालेला आहे. तर आता जो आवाज ऐकताय तो पूर्णपणे मोबाईलच्या मायक्रोफोन मधून आहे आणि आता जो मी हे कनेक्ट करून आवाज ऐकवेन तो याच्यामधून असेल. आपण सर्वात आधी याला ऑन करून घेऊया. हा ग्रीन LED जो दिसतोय तो लाईट झालेला आहे, म्हणजेच हा मोबाईलला आता कनेक्ट झालेला आहे. तर आता जो आवाज आपण ऐकू तो याच्या मार्फत असणार आहे. हे जे हुक दिसतंय तुम्हाला, याला सिंपली कोणता पण शर्ट किंवा तुम्ही लेडीजने ड्रेस वगैरे घातलेला असेल तर त्याला असं कनेक्ट करून घ्यायचं. याला मी शर्टला माझ्या कनेक्ट करून घेतलेलं आहे आणि याचा ग्रीन LED पण लाईट झालेला आहे, म्हणजेच हा कनेक्ट झालेला आहे. आता जो रिसेंटली मी बोलत होतो तो आवाज आणि मायक्रोफोन कनेक्ट केल्यावरतीचा आवाज तुम्हाला क्लिअरली त्याचा फरक जाणवत असेल. याच्यामध्ये आवाज निश्चितपणेच वाढून येतो, चांगल्या क्वालिटीचा येतो. आणि हे जे मोबाईलचं युनिट आहे ज्याच्यामध्ये मी शूटिंग करतोय, हे युनिट तुम्ही कुठेतरी एका जागी ठेवून तुम्ही हा मायक्रोफोन लावून 20 मीटर अंतरापर्यंत जाऊन सुद्धा शूटिंग करू शकता. तुमचा आवाज आहे असाच, तुम्ही बोलताय असाच मोबाईलमध्ये कॅप्चर होणार. समजा तुम्ही कुठं बाहेर आउटसाईडला गेलेला आहात, तिथं एखाद्या हॉटेलचं तुम्हाला व्लॉग बनवायचा आहे किंवा एखाद्या पर्यटनाच्या क्षेत्री गेलेला आहात तिथं तुम्हाला व्लॉग बनवायचा आहे किंवा एखादी गजबजलेली जागा आहे तिथं आवाज खूप येतोय, तर तुमचा आवाज काय होता अशा वेळी सप्रेस होऊन जातो. त्या गोंगाटाचाच आवाज खूप येतो आणि तुमचा आवाज जो यायला पाहिजे तो खराब होऊन जातो. तर अशा वेळी पण हा मायक्रोफोन खूप उपयोगाचा आहे. तर हा जो मायक्रोफोन आहे हा तुम्हाला आता मी स्क्रीनवरती दाखवतो कितीला घेतलेला आहे. आम्ही हा मायक्रोफोन फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे, फक्त आणि फक्त 318 रुपयाला घेतलेला आहे. तर त्याचं जे नाव तुम्हाला फ्लिपकार्टवरती आता या स्क्रीनशॉटवरती शो होत आहे, तर तुम्ही पण त्या नावाने सर्च मारून हा स्वस्तातला मस्त असा मायक्रोफोन घेऊ शकता आणि याचा रिझल्ट पण तुम्ही अनुभवू शकता. तर युट्यूब वाल्यांसाठी, समजा आपण एन्क्लोज एन्व्हायरमेंट मध्ये व्हिडिओ बनवतोय किंवा आपण जर पत्रकार असाल, बाहेर जाऊन आपल्याला व्हिडिओ बनवावे लागतात, किंवा व्लॉगर असाल, बाहेर जाऊन त्यांना पण व्हिडिओ बनवावे लागतात, तर अशा गोष्टींसाठी, अशा व्लॉगर्ससाठी हा मायक्रोफोन खूप उपयोगाचा आहे. तर तुम्ही सुद्धा हा नक्की बाय करा आणि याचा रिझल्ट कसा आहे, तुम्हाला हा कसा वाटला ते नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही असेच उपयोगी व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमी आणत जाऊ. थँक्यू.